आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हे घ्या, हा व्हिडिओ बघा। या व्हिडिओमध्ये क्लिअरली दिसतंय तुम्हाला की तो ड्रायव्हर तिथे होता, एक माणूस आला, त्याला पैसे दिले, तो ड्रायव्हर पैसे मोजत असताना त्या माणसाने मागून चाकू मारला, तो ड्रायव्हर पडला आणि तो माणूस पळून गेला। मग शिवा आली आणि तिने तो चाकू उचलला। हे फुटेज तुम्हाला कुठे मिळालं? ही घटना जिथे घडली ना त्याच गोडाऊन मध्ये एक सीसीटीव्ही पण होता, तिथनं आम्हाला हे फुटेज मिळालंय आणि यामध्ये क्लिअर दिसतंय शिवानी काही केलं नाहीये। आता तरी मान्य करा ती गुन्हेगार नाहीये। ठीक आहे, मग सोडा ना शिवाला, तिने काहीच केलं नाहीये। हवालदार सोडा त्यांना। आशुतोष, रामभाऊ, आम्ही चुकीच्या व्यक्तीला अटक केली। खरं तर पूर्ण चौकशी करूनच यांना अटक करायला हवं होतं। नाही साहेब, तुमचं बरोबर आहे। त्या सिच्युएशन मध्ये मी अशीच होते की कोणालाही वाटलं असतं की मीच खून केलाय, पण तुमचा गैरसमज दूर झाला, हे बरं झालं। हा खुनी कदाचित मेन मास्टरमाइंड असू शकतो, ज्याने रॉकीला मारण्याचा कट रचला असेल। हो सर, थँक्यू सर, तुम्ही आमचं ऐकून घेतलं आणि आमच्यावर विश्वास ठेवलात। काही मदत लागली तर सांगा, आम्ही येतो। नक्कीच कळवेल। चला, थँक्यू सर। थँक्यू थँक्यू। काय रडत होती रे बिचारी, मला दया आली तिची। हसू नकोस तू, किती वाईट आहेस यार। हसू नको तर काय करू? बरं ते सोड, हे बघ मला माहितीये माझ्याच डोक्यात आली आहे ही आयडिया, पण हे खरंच करायचंय का? हो करायचं। नाही यार, अरे मला तिच्याकडे बघून कळत होतं ती जे काही बोलतीये ना ते मनापासून बोलतीये। तिला तुझ्याबद्दल जे काही वाटतंय ते मनापासून वाटतंय आणि आता तिला तिची चूक कळली। ऐक, मी ना दिव्याला तुझ्या अगोदरपासून ओळखतो आणि तू इतक्या कमी वेळेस भेटून तुला वाटतंय की ती खूप जेन्युइनली बोलतीये, काहीतरीच आपलं। मुलींना कळतं। दिव्या कळायला खूप जास्त अवघड आहे अर्चना। हे सगळं ती जे करतीये ना हे तिने या अगोदर सुद्धा केलंय खूप वेळा, त्यामुळे मलाच माहित नाही की सध्या तिच्या मनात काय चाललंय। त्यामुळे आता हे जसं चाललंय ना चालू दे। तू एकदा तिच्याशी बोलून बघ, बोलल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात। तुला काय वाटतं, या अगोदर मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नसेल कधी? अगं पण ती नाही ऐकत, सोड ना। पण म्हणून तू आता हे सगळं मुद्दाम करणार आहेस का? ठीक आहे, मुद्दाम करतोय तर मुद्दाम करतोय, पण अर्चना मी दिव्याला इतक्या सहजासहजी संधी देणार नाही। म्हणजे नाटक करायचंच आहे? हो ठीक आहे, हे नाटक जोवर चालू राहील तोवर तुझा कट पण चालू राहील। अजून एक स्पेशल चहा? यार तू नाही चहाची लालूच देऊ नकोस हा मला। तूच ग, तूच माझी मैत्रीण। हट. मला माहिती होतं तू नक्की रेडी होणार। मामा एक चाय और दे ना। आताही शिवा सुटून घरी यायला नको, नाही तर पुन्हा सगळं उकरून काढेल आणि पुरावे शोधण्याच्या मार्गी लागेल। काहीही करून आजची रात्र ती नाही आली ना तरी मी घरातलं वातावरण बदलून टाकेन। शांताबाई, कसला विचार करताय? काही नाही, शिवाची काळजी वाटते बघा, भीती वाटते हो। म्हणजे बाईच्या जातीनं असं तुरुंगात असणं बरं नाही ना। सून येते एका घरची, आणि एका घरची म्हणजे कुठल्या घरची? देसाईंची सून येते। उगाच नाव खराब होतं बघा। नाही म्हणजे आता मला माहिती आहे का ते काहीतरी शोध घेतेय, त्याच्यासाठी चाललंय सगळं, चुकीचं नाहीये त्याच्यात काही। म्हणजे कसं आहे बघा, आता त्या पोराचा जीव गेला हा, आणि त्या पोराच्या मारेकऱ्याला शोधण्यासाठी, म्हणजे एक जीव गेला तो गेला, त्या जीवाच्या मारेकऱ्याला शोधण्यासाठी आता लागले का नाही एवढे सगळे जीव टांगणीला? सांगा बरं शांताबाई, अहो तुम्ही असे विचार का आणताय मनात? मुळात रॉकी शिवाच्या भावासारखा होता आणि
खरंच हे ऍक्सिडेंट नसून जर त्याला कोणी मारण्याचा प्रयत्न केला असेल आणि शिवा त्याचा शोध घेते तर ती बरोबर आहे हो. तुम्ही काय इतका विचार करताय? नाही पण त्याच्यासाठी पोलीस आहेत की ताई? हा, आपल्या पोरीने कशाला करायचं बरं, हे ओढवून कशाला घ्यायचं सगळं? असं काहीतरी वाटलं ना मला, म्हणूनच मागाशी मी तसं बोलून गेले बरं का. पण मनात काहीतरी वेगळंच आणि तोंडातनं दुसरंच काहीतरी असं झालं. नाही म्हणजे लोक उगाच नावं ठेवतात, बाकी काही नाही. शांताबाई, अहो आपण लोकांची भीती का बाळगायची? त्यांचा विचार का करायचा? अहो आणि शिवाने नेहमी देसाईंचं नाव जपलंय, मुळात मोठं केलंय. आणि अशा वेळी आपण सगळ्यांनी तिच्या पाठीशी खंबीर उभं राहिलं पाहिजे. तसं तर तसं. आता शिवा लवकरात लवकर घरी यावी याची प्रार्थना करायची, दुसरं काय नाही का? नका काळजी करू, आज रात्रीपर्यंत शिवा नक्की घरी येईल. एवढा अंधा विश्वास आहे त्या शिवावर, कोणाच ठाऊक? नशीब घेऊन जन्माला आली आहे, कोणाच ठाऊक? थँक्यू सो मच आई. तुम्हाला सांगू, इतकी गरज होती ना गरमागरम चहाची. खूप काम होतं आज. काय झालं, डोळ्यात पाणी? हा, अरे काय नाही रे, आनंदाचे अश्रू आहेत ते. माझं कैलास विना पगार झाला की असं देवाजवळ यायचा आणि पैसे ठेवायचा, त्याची आठवण झाली. आजी, थोड्या वेळाने ते पैसे उचला आणि तुमच्या जवळ ठेवा. आणि माझ्याजवळ ठेवून काय करू? मी काय करणार आहे त्याच? मी तरी ते पैसे ठेवून काय करणार आहे आजी? अहो, मला गरज लागेल तेव्हा तुमच्याकडून मागून घेईन. आणि तेव्हा माझ्याकडनं संपलेले असतील तर मग मी कशासाठी आहे? हा, नाही, आई बरोबर बोलतायत. हा, हे बघ, ही सगळी तुझी मेहनत आहे, तुझ्या कष्टाचे पैसे आहेत. आणि हे सगळं घर तूच सांभाळतोयस ना, मग तूच ते पैसे सुद्धा सांभाळून ठेवायचे. हो आई, मी एवढ्या पैशाचं काय करू? हा, तुम्हीच सांगा. अरे असं काय करतोस? हा बघा ना, आम्हाला काही ऐकायचं नाहीये, तू तुझ्याकडे सांभाळून ठेव पैसे. जाऊ दे ग वंदे, तो ऐकायचा नाही. आजी, तसं नाही हो. पण आई, एक खरं सांगू, मला ना आता पैशाची किंमत कळली. माणसाकडे तितकाच पैसा असायला हवा जेवढ्याची त्याला गरज आहे. बरोबर आहे. नाही, प्रगती करायलाच पाहिजे, पण हव्यास नको. हो ना? म्हणूनच मी ते कार डिलिंग्स मधनं जितके पण पैसे निघतायत ना, सगळे बाजूला काढून ठेवतोय. हो, पण आता हे पैसे तुमच्या भविष्यासाठी सांभाळून ठेवा. आई, माझं भविष्य आता तुम्ही आहात. वंदी, बघितलंस या पोरानं केवढं मोठं केलं ग आपल्याला. खरंच वंदी, आपण नशीबवान आहोत की एवढं गुणी चांगलं पोरग आपल्याला जावई म्हणून मिळालंय.